नीट पेपर संदर्भात परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी समोर आली आहे। पुराव्याशिवाय फेरपरीक्षेचा निर्णय घेतला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। नीट पेपर फुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी ही समोर आली आहे। संपूर्ण देशभरात पेपर फुटल्याचा पुरावा दिसून आलेला नाही, त्यामुळे सबळ पुराव्याअभावी अशा प्रकारे फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेता येणार नाही अशा प्रकारचं मत सुप्रीम कोर्टानं मांडलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी समोर आली आहे, अधिकची माहिती। जगदीश अगदी बरोबर आहे। जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिलेली होती आणि या निकालामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये घोळ असल्याचं सांगितलं गेलेलं होतं आणि त्याबद्दलच्या याचिका देखील ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये अनेकांकडून दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि या याचिकेच्या माध्यमातून ही परीक्षा जी आहे ती पुन्हा एकदा घेण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली होती। परंतु सुप्रीम कोर्टाने आज जो आहे तो स्पष्टपणे सांगितलेला आहे की अशा प्रकारे परीक्षा जी आहे ती पुन्हा घेता येणार नाही, कारण त्या देशभरामध्ये अशा प्रकारचा पेपर जो आहे तो फुटलेला आहे हे सिद्ध झालेलं नाहीये। त्याच्याबाबतचे पुरावे जे आहेत ते सध्या समोर येत नाहीये, त्यामुळे अशा प्रकारे देशभरामध्ये पुन्हा एकदा परीक्षा घेता येणार नाही अशा प्रकारचा म्हणणं जे आहे ते सुप्रीम कोर्टाने मांडलेलं आहे। परंतु अधिकृत निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाने आज दिलेला नाहीये। शुक्रवारपर्यंत हा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला आहे, त्यामुळे शुक्रवारी नेमकं काय निकाल येतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।